महाराष्ट्रातील एव्हरग्रीन पदार्थ 12ही महिने खाल्ला जाणारा असा हा पदार्थ आहे, ज्याला कधीही खाताना कंटाळा वाटत नाही किंवा त्याचा कधीही बनवतानाही कंटाळा येत नाही. असा एव्हरग्रीन आपला पदार्थ आहे तो म्हणजे झुणका. घरामध्ये भाजी बनवायला काहीच नसेल किंवा कधीतरी भाजी संपली आणि परत काहीतरी बनवायची असेल तर पहिल्यांदा आठवण होते ते झुणक्याचीच. असं वाटतं चटकन झटपट असा झुणका बनवावा, गरम गरम खमंग आणि छानही लागतो. आता इथं साहित्य घेतलेलं आहे आपण झुणका बनवण्यासाठीचं. अतिशय सोप्या पद्धतीनं आपण बनवणार आहे. आपली ही पारंपरिक रेसिपी आहे. 1 वाटी इथं बेसनचं पीठ घेतलेलं आहे. 4-5 मिरच्या आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 टोमॅटो, 1 कांदा आपण इथं घालणार आहे फोडणीसाठी. थोडा हिंग आणि हळद घेतलेली आहे इथं मी. हळदीमुळे खूप छान रंग येतो झुणक्याला. मीठ 1 चमचा घेतलेला आहे. कोथिंबीर इथं आपण बारीक चिरून घेणार आहे आणि थोडं शेंगदाण्याचं कूटही वापरायचं आहे आपण इथं. झुणक्याला छान टेस्ट येते. भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट इथं करून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर इथं आपण घेतलेली आहे. आता पहिल्यांदा आपण इथं मिरची आणि लसणाचा खरडा बनवून घ्यायचा आहे. आता पहिल्यांदा आपण कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहे. फोडणीसाठी आपल्याला कांदा आणि टोमॅटो बारीक चिरायचा आहे. कढई गरम करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेलाचे चमचे थोडे मोठे असतात तेलामध्ये वापरले जाणारे, त्यामुळे 2 चमचे पुरेसं होतं आपल्याला इथं तेल. तेल गरम झाल्यानंतर पहिल्यांदा आपण मोहरी फोडणीला टाकून घ्यायची. मोहरी व्यवस्थित भाजली की म्हणजे तिचा कच्चापणा लागत नाही, कडू लागत नाही ती पदार्थामध्ये. त्याच्यानंतर आपण जिरे टाकून घ्यायचे. जिरे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ताही व्यवस्थित भाजला की जे आपण खरडा बनवून घेतलेला आहे मिरची आणि लसूणचा, तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे जास्त तिखट मिरची लागणार आहे. तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकता, कमी जास्त करू शकता. परंतु पिठलं म्हणलं की थोडं झणझणीत हे असायलाच हवं. त्यातच खरडा वापरायला हवा, म्हणजे पिठल्याला आणखीनच चव लागते. आता इथं आपण सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. खरड्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. कांदा आणि टोमॅटो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जास्त भाजायची गरज लागत नाही. झुणक्यामध्ये थोडंसं कांदा आणि टोमॅटो कच्चं राहिलेलं छान लागतं. जास्त नाही, फक्त गुलाबी रंग येईपर्यंतच आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे. भाजण्यासाठी थोडं मीठ टाकून घ्यायचं. 1 चमचा मीठ आपण जे घेतलेलं आहे ते कांदा आणि टोमॅटोमध्येच टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचं आहे सर्व साहित्य. कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजला की त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आणि त्याचबरोबर हळद आणि हिंग जे आपण घेतलेले आहे ते याच्यामध्ये फोडणीमध्येच आपल्याला भाजून घ्यायचे आहे. सर्व साहित्य फोडणीमध्ये व्यवस्थित भाजलं की आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. आता 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, त्याच्यासाठी आपल्याला 2 वाटी पाणी लागणार आहे. 2 वाटी पाणी पुरेसं होतं. आपण इथं गाठीचा झुणका बनवत आहे, त्यामुळे पाणी उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पीठ ॲड करून घेणार आहे. मला झुणका गरगटणे असेही म्हणतात. ही फार जुनी पद्धत आहे. अशाच पद्धतीने आपल्या इकडे झुणका बनवला जातो. आता इथं पाण्याला उकळी आलेले आहे. थोडं शिजून द्यायचं आहे जे आपण साहित्य फोडणीमध्ये वापरलेलं आहे, म्हणजे शेंगदाण्याचं कूट, टोमॅटो, कांदा थोडं व्यवस्थित शिजून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आपण जे पीठ घेतलेलं आहे ते ॲड करायचं. पीठ घातल्यानंतर पटकन आपण चमच्याच्या मदतीनं असं हलवून घ्यायचं आहे. एक सलग आपल्याला हलवायचं आहे. इथं जरासुद्धा थांबायचं नाही. असं पटापट हलवत राहायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त गाठी होत नाहीत. यालाच गाठीचा झुणकाही म्हटलं जातं. म्हणजे पीठ टाकल्यानंतर पाण्यामध्ये गाठी होतात आणि त्या चवीसही लागतात. अतिशय सुंदर अशी चव लागते या झुणक्याची. अशा पद्धतीचा चमचा इथं वापरायचा आहे, ज्याच्या मदतीने तुम्हाला भराभर असं हलवताही येईल आणि ज्या गाठी जास्त होतात त्या आपल्याला अशा पद्धतीनं फोडताही येतील. असं सतत हलवत राहिल्यामुळे एक छान असं त्याचं कन्सिस्टन्सी तयार होते झुणक्याची. तुम्ही ते पाहतच आहात. अशा पद्धतीने हलवत राहिल्यानेच आता झुणका आपला शिजलेलाही आहे. असं चमच्याच्या पाठीमागच्या बाजूनं आपल्याला इथं झुणका हलवत राहून त्याच्यातील गाठी फोडायच्या आहेत. जास्त मोठ्या गाठी झुणक्यामध्ये असतील तर त्या शिजत नाहीत, आत पीठ कच्चे राहते. त्यामुळे अशा पद्धतीनं चमच्याने सतत हलवल्यामुळे असं व्यवस्थित शिजलाही जातो झुणका. आता आपला इथं झुणका बनवून तयार झालेला आहे. इथं आपण 2-3 मिनटं वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे छान अशी टेस्ट तयार लागते झुणक्याला. आता इथे तुम्ही पाहत आहात साईडनं झुणक्याचं असं तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला परफेक्ट असा झुणका बनवून तयार झालेला आहे. आता इथं थोडी कोथिंबीर वापरायची आहे. सर्वात लास्टला आपण इथं कोथिंबीर वापरणार आहे, त्यामुळेच तर खूप छान टेस्ट लागते कोथिंबीरीची. आता आपण परत एकदा कोथिंबीर घातल्यामुळे झुणका हलवून घेणार आहे. आता गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे आणि झुणका आपला तयार झालेला आहे. इथे खूप सुंदर असा रंग आलेला आहे झुणक्याला. तुम्ही पाहत आहात गरम गरम झुणका खूप सुंदर दिसत आहे आणि वासही खूप छान सुटलेला आहे आणि चवीलाही अतिशय उत्तम झालेला आहे.
रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.